4,500 रुपये लॉस केला। त्या दिवशी मला वाटलं ट्रेडिंग माझ्यासाठी नाही। राग आला, निराशा आली, डिमोटिवेटेड फील झालं, मनात ट्रेडिंग सोडून द्यायचा विचार सुद्धा आला। पण आज मागे वळून बघतो तर जे त्या 4,500 रुपयांनी मला शिकवलं ते कोणताही कोर्स मला शिकवू शकला नसता। त्या दिवशी मला एक सेटअप दिसला, त्यामुळे मी ट्रेड प्लॅनिंग केली। पण मी एक गोष्ट विसरलो की मी माझ्या नियमांकडे दुर्लक्ष केलं, मी माझ्या नियमांना इग्नोर केलं, त्यामुळे मला हा खूप मोठा लॉस झेलावा लागला। त्या दिवशी मला वाटलं की मार्केट हे खाली येईल आणि बाउन्स बॅक होऊन वर जाईल, त्यामुळे मी स्टॉप लॉस नव्हता लावला। ही माझी सर्वात मोठी चूक झाली। पण मार्केटला शेवटी जे करायचं होतं त्याने तेच केलं। 500 लॉसवर मी ट्रेड एक्झिट केला। अशी एक गोष्ट समजली, मार्केटमध्ये इगो नाही चालत। मार्केट कधीच चुकीचं नसतं, आपण चुकीचे असतो। टेक्निकल अनालिसिस करा, डेटा अनालिसिस करा, पण मार्केटला शेवटी जे करायचं असतं मार्केट तेच करतं। नंतर मी माझ्या प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस लावण्यास सुरुवात केली। माझे 4,500 रुपये मी लॉस केला, पण त्यामधून मला 3 लेसन शिकायला भेटले। हा प्रॉफिट पेक्षा महत्वाचा आहे। कॅपिटल वाढवण्यापेक्षा कॅपिटल वाचवणं हे महत्वाचं आहे। तुमचं करिअर बनवतही नाही आणि एक लॉस तुमचं करिअर संपवतही नाही। हे सगळं समजल्यानंतर ट्रेडिंगकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा मी पूर्णपणे बदलला। तुम्ही सुद्धा लॉस मध्ये असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉस म्हणजे तुमचं हे अपयश नाही, तर मार्केटने तुम्हाला दिलेला एक लेसन आहे आणि त्यामधून तुम्ही काहीतरी नवीन शिकलं पाहिजे। हा नाही की तुम्ही किती वेळा लॉस केला, प्रश्न हा आहे की प्रत्येक लॉसला तुम्हाला नवीन काय शिकायला भेटलं। 4,500 रुपये गमावले, पण त्यामधून मला पेशन्स, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एव्हरी टाइम नवीन नवीन नॉलेज गेन करणं या 4-5 गोष्टी समजल्या। तर असो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या 3 गोष्टी नक्की फॉलो करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।